सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी विचार केला आहे का की देवाने माशाचा अवतार का घेतला असेल? चला तर आपण जाणून घेऊया. सृष्टीवर एकदा असा भयंकर काळ आला होता की महाप्रलयाने संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडणार होती. जीवसृष्टी, ज्ञान, वेद सर्व काही नष्ट होण्याच्या मार्गावर होते. तेव्हा सृष्टीचे पालन करता विष्णू याने एक अद्भुत अवतार घेतला, मत्स्य अवतार. छोट्याच्या माशाच्या रूपात सुरू झालेली ही कथा पुढे संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणारी एक दिव्य लीला बनली. कोणत्या पुराणामध्ये आपण ह्याचा उल्लेख आला आहे ते आपण बघूयात. मत्स्य पुराणामध्ये मत्स्य अवताराची कथा सांगितलेली आहे. भागवत पुराणामध्ये 8व्या स्कंदामध्ये राजा मनू आणि मत्स्य अवताराची कथा आली. अग्निपुराणामध्ये सुद्धा मत्स्य अवताराचे वर्णन केलेले आहे. विष्णूच्या अवतारामध्ये गरुड पुराणामध्ये विष्णूच्या अवतारामध्ये मत्स्य अवताराचा उल्लेख आहे. मत्स्य अवतार जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल तृतीया दिवशी साजरी केली जाते. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला मत्स्य जयंती साजरी केली जाते. मत्स्य अवतार ही विष्णूचा अवतार आहे. त्या दिवशी विष्णूची पूजा अर्चना पण केली जाते. मत्स्य अवतार हा मत्स्य जयंती म्हणजे भगवान विष्णूचा अवतार पहिल्या अवताराचा स्मरणार्थ ही साजरी केली जाते. भगवान विष्णूचा पहिला अवतार आहे. त्या दिवशी काही ठिकाणी पूजा, जप, काही जण उपवास वगैरे सुद्धा केले जाते. मत्स्य अवताराची कथा छोटीशी आहे. पुराणानुसार एकदा काय झालं, राजा मनू नदीत स्नान करत होते. तेव्हा त्यांच्या हातात एक छोटीशी मासोळी आली. ती मासोळी मनू राजाला म्हणाली, राजा मला वाचवा, मोठ्या माशापासून माझे रक्षण करा. राजा मनू दयाळू होतं. त्यांनी काय केलं, त्या छोट्या माशाला कमंडलूमध्ये ठेवलं. पण आश्चर्य म्हणजे काय, थोड्याच वेळात ती मासोळी इतकी मोठी झाली की कमंडलीतून राहू शकली नाही. मग मनू राजाने तिला मोठ्या भांड्यात ठेवलं, पण ती पुन्हा मोठी झाली. मग तिला तलावात सोडला, पण काही दिवसातच ती तलावापेक्षा मोठी झाली. शेवटी मनू राजाने तिला समुद्रात सोडला. तेव्हा त्या विशाल माशाने आपले खरे रूप दाखवले. तो दुसरा कोणी नसून स्वतः भगवान विष्णू होते. भगवान विष्णूंनी मनू राजाला सांगितले की लवकरच पृथ्वीवर महाप्रलय येणार आहे, सर्वत्र पाणी पसरले जाईल. मग त्यांनी मनू राजाला सांगितलं की एक मोठी नौका तयार कर. त्या नौकेत सप्त ऋषी, सर्व प्रकारच्या वनस्पतीचे बीजे आणि सृष्टी टिकवण्यासाठी आवश्यक वस्तू ठेवायची त्याच्यामध्ये. तेव्हा प्रलय आला, तेव्हा चारही बाजूने पाणीच पाणी झाले. तेव्हा भगवान विष्णू विशाल मत्स्य रूपामध्ये प्रगट झाले. त्या मच्छाला शिंगाला नौका बांधली गेली आणि भगवान विष्णूंनी ती नौका सुरक्षितपणे मार्गदर्शन करत बाजूला नेली. अशा प्रकारे राजा मनू, सप्त ऋषी आणि सृष्टीचे बीज वाचले. नंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती झाली. त्या दिवशी भगवान विष्णूची पूजा स्मरणार्थ त्या दिवशी पूजा अर्चना केल्याने काय होते की संकट दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि ज्ञानाची प्राप्ती होते असंही मानलं जातं. काही ठिकाणी काय मत्स्य अवतार हा जयंतीला पितळेच्या माशाची पूजा अर्चना करण्याची परंपरा राहते. पण ही सर्वत्र काही अनिवार्य नाही, काही काही ठिकाणी केली जाते. या दिवशी भक्त विष्णू यांच्या मत्स्य अवताराची पूजा करतात. काही कुटुंबामध्ये किंवा मंदिरात पितळेचे माशाची मूर्ती बनवलेली माशाची मूर्तीची पूजा अर्चना केली जाते. कारण काय की ती मत्स्य अवताराचं प्रतीक मानलं जाते. ती पूजा कशी करतात की पितळेचा मासा किंवा मत्स्य अवताराची एक मूर्ती स्वच्छ धुवून ठेवतात किंवा फोटो, त्याला हळदी, कुंकू, फुले अर्पण करायचं, विष्णू मंत्र, विष्णू सहस्रनाम म्हणायचं. त्या दिवशी धूप, दीप, नैवेद्य दाखवायचं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्या दिवशी विष्णू पूजनामध्ये दिवस घालवायचा. आणि सगळ्यात अजून एक मला सांगायचं वाटतं की जर पितळेचा मासा नसेल तरी भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती ठेवून पूजा अर्चना केली जाते. मासा शुभ मानला जातो. कारण काय, तो विष्णू यांचा मत्स्य अवताराचं प्रतीक आहे. मासा शुभ का मानतात तर भगवान विष्णूचा अवतार आहे आणि भगवान मत्स्य अवतारामध्ये सृष्टी आणि वेदांचे रक्षण केले म्हणून मासा संरक्षण आणि दिव्य शक्तीचे प्रतीक मानला जातो. समृद्धीचं प्रतीक म्हणून सुद्धा मासा, पाण्यात राहणारा मासा समृद्धी आणि वाढ आणि जीवन याचं प्रतीक मानला जातो.
संकटापासून रक्षण. पुराणकथेनुसार मत्स्य अवताराने प्रलयातून राजा मनू आणि सृष्टीचे निर्माण केले. म्हणून काही परंपरांमध्ये घरात माशाचे चिन्ह किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. मत्स्य अवतार जयंतीला मत्स्य रूपाची पूजा अर्चना करणं आवश्यक असतं. काही जण या दिवशी उपवास सुद्धा करतात. दानधर्म करणे अत्यंत शुभ मानलेले आहे. मत्स्य अवताराची कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. कठीण परिस्थितीतही भक्ती आणि धर्म टिकवला भगवान स्वतः विष्णू रक्षण करतात. म्हणूनच मत्स्य अवतार जयंती हा दिवस सृष्टीचे रक्षण, ज्ञानाचे महत्त्व आणि भक्तीची शक्ती यांची आठवण करून देते. मत्स्य अवताराची अद्भुत कथा आपल्याला एक खूप मोठा संदेश देते. जेव्हा सृष्टीवर संकट येते तेव्हा धर्म आणि ज्ञान नष्ट होण्याचे मार्गावर नसते. तेव्हा भगवान स्वतः अवतार घेऊन भक्ताचे आणि सृष्टीचे रक्षण करतात. छोट्याशा माशाच्या रूपात प्रगट होऊन विष्णूंनी केवळ मनू याचेच नव्हे संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. प्रलयाच्या भीषण संकटातून सृष्टीला वाचून नवीन जीवनाची सुरुवात घडवली. ही कथा आपल्याला शिकवते, संकट किती मोठे असले तरी धर्म आणि भक्ती सोडू नये. देवावर विश्वास ठेवला योग्य वेळी मार्ग नक्कीच मिळतो आणि देव आपल्या भक्तीचे कधीही त्याग करत नाही. म्हणूनच मत्स्य अवतार जयंती हा दिवस केवळ एक सण तर आहेच आहे, त्यासोबत भक्ती, विश्वास आणि सृष्टीच्या रक्षणाचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. जय श्री विष्णू.